श्री परशुराम जयंतीचे औचित्य साधून खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये रविवारी भव्य रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिराला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या सामाजिक उपक्रमाला भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली. केवळ भेटच न देता त्यांनी स्वतः रक्तदान करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. यावेळी त्यांनी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून अशा शिबिरांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना जीवदान मिळण्यास मोठी मदत होते असे प्रतिपादन केले. आमदार ठाकूर यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सकाळपासूनच या शिबिरात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. अनेक तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्साहाने रक्तदान केले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या रक्तपेढीमार्फत संकलित करण्यात आलेले हे रक्त कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या सोहळ्याप्रसंगी महापौर नितीन पाटील, नगरसेवक रामदास शेवाळे, प्रवीण पाटील, सुमित झुंजारराव, रुपेश नागवेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो. गेली अनेक वर्ष या महाराष्ट्र आणि देशामध्ये निरंतर अशी रुग्णसेवा आणि ती सुद्धा कॅन्सरसारख्या रोगाच्या बाबतीतली रुग्णसेवा ही त्यांनी सातत्यानं चालू ठेवलेली आहे. आणि याच अनुषंगानं वेगवेगळे टप्पे जे आहेत त्याच्यातच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे ते रक्तदान शिबिर आहे. मला असं वाटतं की रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जी समाजाची गरज आहे ती समाजाची गरज भागवण्याचा प्रयत्न टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातून होतोय. खरं तर या आजच्या शिबिरासाठी मी सुद्धा आवाहन केलेलं होतं. आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे, खारघर असू द्या किंवा पळचं टाटा हॉस्पिटल असू द्या, ते देशभरातून येणाऱ्या रुग्णांवरती ट्रीटमेंट करत असतात. आणि देशभरातून येणाऱ्या या रुग्णांना कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असताना लागणारं रक्त हे रक्त पुरवठा होण्याच्या बाबतीमध्ये कुठेही कमी झालं तर त्याचा परिणाम त्या हॉस्पिटलच्या सेवेवरती होतो. आणि त्यामुळे कुठेतरी ही समाजाची मानवतेची सेवा करणाऱ्या या हॉस्पिटलला कुठंही या बाबतीमध्ये अडचण भासू नये याचं भान राखणं आणि यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणं ही समाजाची जबाबदारी आहे. आणि याच भावनेतून प्रसादजींनी ज्या वेळेला सांगितलं की या उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये ज्यावेळेला विशेषत्वानं कॉलेजेसला सुट्टी लागलेली असते आणि रक्तदाते मंडळी ही आपण परगावी गेलेली असतात, अशा वेळेला रक्ताचा जो तुटवडा जाणवतो तो भरून काढण्यासाठी आजचं रक्तदान शिबिर हा एक प्रयत्न आहे. त्याला परशुराम जयंतीची जोड दिलेली आहे. भगवान परशुराम ही ज्यांच्या अस्तित्वानं या धरतीला खूप काही गोष्टी मिळाल्या त्यांच्या जयंतीच्या दिवशी आम्ही समाजाला काहीतरी परत करण्याचा प्रयत्न करतोय हे आमच्या सगळ्यांनाच समाधानकारक आहे. आणि म्हणून या शिबिराला उपस्थित असणाऱ्या आमच्या सगळ्या सहकारी